महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सिरोंचा तालुक्यात आशा स्वयंसेविका भरतीत विधवा महिलांवर अन्याय, झालेल्या भरतीला रद्द करण्याची मागणी पात्रता असूनही डावलल्याचा आरोप, उपोषणाचा इशारा। सिरोंचा तालुक्यातील आणि बोरमपल्ली परिसरातील आशा स्वयंसेविका पदभरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना डावलून मोठा अन्याय झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। विशेषतः विधवा महिला उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना त्यांना बाजूला सारून कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड केल्याने प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। विधवा महिलांच्या अर्जाकडे दुर्लक्ष। मिळालेल्या माहितीनुसार बोरमपल्ली भागातून आशा स्वयंसेविका पदासाठी 2 विधवा महिलांनी अर्ज सादर केले होते। शासकीय नियमानुसार अशा भरतीत गरजू आणि विधवा महिलांना प्राधान्य मिळणे आवश्यक असते, मात्र या महिलांकडे पुरेसा अनुभव आणि पात्रता असूनही त्यांना डावलण्यात आले आहे। त्याऐवजी इतर लोकांची निवड करण्यात आल्याने हक्काच्या जागेवर गदा आली आहे, अशी भावना या उमेदवारांनी व्यक्त केली आहे। गुणवत्तेची पायमल्ली। रवली आनंदराव कुमरे या उमेदवाराने दिलेल्या निवेदनानुसार त्यांना 10वी परीक्षेत 69% गुण असून त्या गेल्या 2 वर्षापासून पोकरा योजनेत कृषीताई म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्याकडे गाव पातळीवरील कामाचा मोठा अनुभव आहे, असे असूनही केवळ 53% गुण असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे। माझ्यापेक्षा 16% गुण कमी असलेल्या व्यक्तीची निवड होणे हा माझ्यावर झालेला स्पष्ट अन्याय आहे, असे रवली यांनी म्हटले आहे। आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आणि चौकशीची मागणी। या भरती प्रक्रियेत पारदर्शकता पाळली गेली नसून निवडीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आनंदराव एम कुमरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे। मुलाखतीची कोणतीही स्पष्ट प्रक्रिया न राबवता थेट अंतिम यादी प्रसिद्ध केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। आमरण उपोषणाचा इशारा। प्रशासनाने या प्रकरणाची 7 दिवसांच्या आत सखोल चौकशी करून पात्र 2 विधवा महिलांना आणि मुक्तापूर महिला यांना सिलेक्शन झालेल्या महिलांपेक्षा या महिलांना जास्त गुण असूनही अपात्र बनली आहे, न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। न्याय न मिळाल्यास सिरोंचा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित उमेदवारांनी दिला आहे। आता या प्रकरणावर आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, गडचिरोली।